पाठ पाहिजे का तुमचं तुम्हाला कीर्तन प्रवचन करायला पाहिजे हे काहीच नाही त्याच्यामध्ये. एकदम तळागाळातला मनुष्य असो नाही तर तिकडे पंतप्रधान असो, तुमचा मार्ग एकच आहे. तुम्हाला अध्यात्माशिवाय दुसरं तुमचं प्रवृत्ती नाही. तुझ्या मनासारखं केलं तरी सुद्धा समाधान होणार नाही. पण तू जर समजून घेतलं मी देह नाही, मी आत्मा आहे आणि मी कायमची सच्चिदानंद रूप आहे, तर मग तुझा लिगा आर्ग्युमेंट करेल. नाही तर मग आहे मग काय गृहिणी आपलं आभारी करणारी आणि हे असंच आहे का नाही. काय ते 9,000 रुपये काय साधारण बोलतात काय नाही. त्याला शिक्षण लागत नाही तर काय लागत. फक्त ज्ञानोबर आहे बोलतात माझ्याशी आणि तेवढं मला जेवढं समजलं तेवढं मी करणार एवढंच. एखाद्या शब्दांना देऊ आपण तेवढं ज्ञानेश्वर महाराज करत होते. फक्त ते आपल्यासाठी असले, आपल्यासाठी संबंध आपल्याशी ते प्रक्रिया त्याच्यासाठी ऐसे जागेली तो आपल्या मनाला जागृती आणण्यासाठी त्याच्याबरोबर लोकांचं नदी समुद्राला मिळायचं आणि झाडांचं प्रशंसा होतं. या सगळ्या उदात्त गोष्टी आहेत. आणि पहिले हे तुम्ही मेंढ्या उडीत असा नाही तर तुम्ही ते काय म्हणतात प्रेत जाळायचं काम करणार तसं राहा. तुम्ही कोणत्याही गोष्टी काही करा तरी सुद्धा सगळ्यांचं ज्ञान एकच होतं. आपलं वाट्याला आलेलं कर्म करायचं आणि त्याच्यावर लोक समाधानी होते. कधी लोकांना असं वाटत नव्हतं का याचा मोठा बंगला आहे आणि आपण घेतलं तर काय नाही. त्याला काय वाटत नव्हतं. आले त्याच्या वाट्याला आले याच्या वाटेला तो म्हणतो तरी तुम्हाला काय अडचण लागली तर तुम्हाला मदत करतो. झोपडीवाला म्हणजे तुम्हाला काय अडचण आहे तुमच्या शेतात माणसं कमी पडले का आम्ही. आणि ते मग सगळेच आम्ही कोणी कोणाला आई काकू मावशी म्हणून आपले दिवस काढत होते लोक. आता ते एवढे शास्त्र चिंतन असणाऱ्याला एवढी धारणा होत नाही. ते आपल्या रक्तातच आई वडिलांचे ते संस्कारच होते ना. आता आई वडील ट्युशन शाळेतले शिक्षणाला ट्युशनला पाठवते अध्यात्म काय शिकवणार. अध्यात्म काय शिकवणार. ते फोन पाहत बसले टी व्ही पाहत बसले ते कुठं ते मुलांना काय ते लईच हे करणार. एक पेशंट गेला परवानगी नाही तो बोलतो पेपरला आलं तर ते बाबा इथं मरण पावले. त्याचं मुलं 2 मुली सगळ्या अमेरिकेत होती. त्या हॉस्पिटलने हे केलं ते तुम्ही त्याचा ते करून टाकलं त्याचा काही खर्च नाही आम्हाला येणं शक्य नाही. हॉस्पिटलचं बिल तुमचं ते लागणार सगळं तेवढे ते येतं ना अस्थी वगैरे ठेवायचं वगैरे ते पण काही ठेवू नका. ते याच्यात असतं ना ते गव्हर्नमेंटात त्याच्यावर त्या लोक त्यांना वाटतं की आपण भारतीय संस्कृतीचं काहीतरी आहे म्हणून ते लोक आपले आदर्श पाहतात आपण त्यांचा आदर्श म्हणतो. बोल ना. हो इंग्लंडचे शेजारी राष्ट्र तिथला ते भाग बघा शिकाली त्या पण आहे जसं थायलंड इंग्लंड दुसरं एक कुठलं तरी छोटासा देश स्पेन माझे एकदम लक्षात येणार. तिथं आपलं इंग्लंड शेजारचं राष्ट्र आहे आणि तिथं आपले इंडियन तिथं होतं आणि त्याचं वडील आहे ना
ते वयोवृद्ध झाल्यावर तिकडे पुणे जातो म्हणून ते तिकडे घेऊन गेले ते त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं ते रात्री गेले ते मला कोणतरी फार चांगलं मला वाटतं चारू दत्त आपलं यांची कीर्तनात ऐकलं गेलं नाही मला वाटतं. तर ते म्हटलं की त्या डॉक्टरने फोन केला फोन वगैरे असतात ना रात्री 2 वाजता ते गेले म्हणून त्यांनी फोन केला. तर ते त्यांनी फोन केलं ते तुमचे वडील आपले गेलेले तर त्याच्यावर चिडला ते डॉक्टर होतं मूर्खा 2 वाजता कसं आहे त्यानंतर शिव 2 वाजता तू कशासाठी फोन केलं सकाळचं म्हटलं त्याला करता गेली होती. त्यांनी उत्तर दिलं त्यांना ते म्हणे की त्या माणसाने त्या माणसाला शांत करतो म्हणे तुम्ही इंडियन आहे म्हणून त्याला त्याला वाटतं यांची संस्कृती आहे भारतीय हात शांत झाला चालू होतं आपलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार. सन्मान सांगायचे ते एका माणसाने जांभळं घेतली माहिती आहे का सांगितलं होतं का तिथं जांभळं घेतली आणि त्यांनी तोंडात टाकलं ते जांभळं त्याच्यात होता भुंगा हादा जांभळं खायला तर भुंगा लागला चिरचिर करायला ते म्हणलं काही चिर कर नाही तर फेर कर म्हणलं मी तुला तोल मेली आहे मी 2 रुपये किलोने घेतले ते तुला तसं आता तुम्हाला चिव करा काय करा आता काही नाही आता तुम्हाला हे काढायला काय शरीराला किती सजवलं शरीराला किती सुख दिलं तर काय आहे आगीमध्ये गेलं तर जळून जाणार पक्षी पक्ष्यांनी खाल्लं तर विष्णूचं रूपांतर या चुकी तू एखादा तरी वेळ करून शकतो त्या शरीराच्या संरक्षणासाठी आपले कष्ट होतं काय बघायचं देवानेच शेती दिलेली तेवढं करायचं तर लोकांना करू नये आपल्याला एवढं काही बोलत होतं